सोलापूर शहरात गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून MIDC पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। घरगुती भांडणे, दंगा, जीवघेणे हल्ले यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या 4 जणांच्या टोळीला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आला आहे। गणेश नागनाथ भोसले, वय वर्ष 28, राहणार प्रियदर्शिनी नगर, विडी घरकुल, सोलापूर। ईश्वर उर्फ रवनी भोलेनाथ चौगुले, वय वर्ष 25, राहणार रविवार पेठ, जोशी गल्ली, सोलापूर। नारायण उर्फ बबलू नागनाथ भोसले, वय वर्ष 32, राहणार जुना वेडी घरकुल, सोलापूर। सद्दाम शब्बीर शेख, वय वर्ष 27, राहणार जुना वेडी घरकुल, सोलापूर असे तडीपार झालेली इसमांची नावे आहेत। या सर्वांनी अनेक गंभीर गुन्हे केले असून 2019 पासून 2025 या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखपात करणे, गैरकायद्यांचे मंडळी जमावून दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कलम 55 अनुसार प्रस्ताव दाखल केला होता। त्यानुसार पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे यांनी त्यांच्यावर तडीपारची कारवाई केली आहे। या सर्व गुन्हेगारांना तडीपार करून विजापूर येथे सोडण्यात आला आहे। सोलापूर पोलिसांची ही तडीपार कारवाई म्हणजे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी मोठे पाऊल मानले जात आहे।